नमस्कार सर. तर अमित सर 100व नाट्य संमेलन हो भोसरी नाट्यगृह आणि तिथे आपला आरती लोकगीतांचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. या कार्यक्रमाच्या सादरीकरणात तुमचा अनुभव काय होता? प्रेक्षकांचा प्रतिसाद काय होता? आमचा अनुभव असा आहे, आम्ही 1997 पासून आम्ही हा कार्यक्रम राबवतो, नाट्य परिषदचा आणि युवक महोत्सवचा. तर या ठिकाणी मला असं वाटतं की या ठिकाणी प्रतिसाद चांगला मिळाला परिषदचा आणि नाट्यगृह आणि या ठिकाणी जी अखिल भारतीय नाट्य परिषदेचं 100वे जे संमेलन होत आहे, हो ते आमचे मार्गदर्शक आणि या आमच्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष युवक नाट्य परिषदचे जिल्हाध्यक्ष माननीय सन्माननीय विशालजी शिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ज्या जी पूर्ण टीम आमची आहे ग्रुपची आमची, आम्ही आज 25 युवक आहोत या टीम मध्ये. आणि त्या टीम मध्ये आम्ही लोकनृत्य, दिंडी, परत लावणी, भारूड असे विविध प्रकारचे आम्ही आतापर्यंत सादर केले आहेत. आणि आताच एक युवक महोत्सव झालेला आहे, राज्यस्तरीय मध्ये युवक महोत्सव झाल्यामध्ये आमची निवड आज नॅशनलला नाशिक या ठिकाणी नॅशनलला झाली आहे. आम्ही महाराष्ट्राचं नेतृत्व करतो आहोत आतापर्यंत आणि 27 तारखेला आम्हाला तिथं नाशिकमध्ये महाराष्ट्राचं नेतृत्व करायची आम्हाला संधी मिळालेली आहे महाराष्ट्र शासनाकडून. आणि याच्या अगोदर आम्ही 7 नॅशनल केले आहेत. आम्ही 7 नॅशनल करून आजच्या हीच आमचं 8वं नॅशनल आहे. तर एवढंच म्हणायचं आहे की प्रत्येकाने कला क्षेत्रातले जे काय कलावंत आहेत त्यांना माझं एवढंच आनंद आहे की आपली कला त्यांनी जोपावी आणि येणाऱ्या काळामध्ये जी आपली पिढी आहे त्यांना आपलं उपभोग द्यावा. कारण नाट्य परिषदेमध्ये नाटक चालते, नाट्य परिषद चालते, परंतु लोकनाट्य तमाशा आणि लोकनाट्य तमाशा नाटक हे बंद व्हायले आहेत. यांच्यावर पोटरेजिंची बंद झालेली आहे. कलावंताचं खरं माहेरघर म्हणजे लोकनाट्य म्हणजे तमाशा, तर ती बंद व्हायला आहे. याच्याकरता प्रशासनानं तिची एक दखल घेऊन त्यांना एक योग्य न्याय देऊन अजून कलावंताची पुष्टी वाढण्याकरता त्यांना सहमती द्यावी. आणि त्यांना एवढंच माझं म्हणणं आहे की जे काय कलावंत आहेत, वृद्ध कलावंत, त्यांची पेन्शन चालू करावी. जे काय कलावंत आहेत ज्यांना काही पोटरोजी काहीच नाही, असे भरपूर आमच्या आपल्या मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कलावंत आहेत, त्यांची पेन्शन चालू करावी. आणि असेच अखिल भारतीय नाट्य परिषदचे वर्षानुवर्ष असे कार्यक्रम होत राहावे आणि आम्हाला त्यांच्यापासून प्रोत्साहन मिळावे आणि आमच्याकडून त्यांच्याला काय द्यायचं त्यांना आमच्या कलेतनं आम्ही त्यांना देऊ, एवढंच बोलतो.